विधानसभा चुनाव के मद्देनजर केंद्रीय गृह मंत्री अमित शाह 2 दिवसीय महाराष्ट्र के दौरे पर है। इस दौरान शाह नासिक जिले में बीजेपी पदाधिकारियों से बैठक में कार्यकर्ताओं का मार्गदर्शन करेंगे। नासिक में बीजेपी की ओर से आयोजित पत्रकार परिषद में पूर्व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे ने इसकी जानकारी दी। ज्येष्ठ नेते केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शहा हे महाराष्ट्राच्या 2 दिवसाच्या दौऱ्यावर येत आहेत। 24 तारखेला सकाळी नागपूर कार्यकर्त्यांच्या सोबत संवाद बैठक करणार आहे आणि नागपूरची बैठक संपल्याच्या नंतर दुपारी संभाजीनगरला त्याही ठिकाणी कार्यकर्त्यांसोबत संवाद बैठक करणार आहे। बैठकीनंतर संभाजीनगरला त्यांचा मुक्काम आहे आणि 24 तारखेला सकाळी 25 तारखेला सकाळी ते नाशिक शहरामध्ये येणार आहे आणि शहरामध्ये विभागीय बैठकीही तिन्ही ठिकाणी आणि विभागाच्या कार्यकर्त्यांच्या सोबत या ठिकाणी ते संवाद साधणार आहे आणि नाशिक विभागाचा संवाद दौरा झाल्याच्या नंतर अमितभाई कोल्हापूरला जाणार आहे आणि त्याही ठिकाणी विभागीय बैठक होणार आहे आणि ह्या ज्या काही 4 बैठका होणार आहे हा अमितभाईच्या दौऱ्याचा पहिला टप्पा आहे। या पहिल्या टप्प्यामध्ये सर्व विभागाच्या प्रमुख कार्यकर्ते त्यामध्ये आमदार, खासदार, माजी आमदार, माजी खासदार, आमचे अध्यक्ष साधारणतः 750 ते 900 कार्यकर्त्या जिल्ह्याच्या रचनेप्रमाणे या बैठकीला उपस्थित राहणार आहे आणि या बैठकीमध्ये आगामी ज्या विधानसभेच्या निवडणुका आहेत त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं एक तयारी म्हणून कार्यकर्त्याला ते मार्गदर्शन करणार आहे। हा पहिला टप्पा मी सांगितला आहे आपल्याला। पुन्हा अमितभाई दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा महाराष्ट्राचा दौरा करणार आहे। मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीनं निवडणुकीची तयारी अगोदरपासून सुरू केलेली आहे। कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत।